डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला धम्म गतिमान करा. भिक्खू संघाची धम्मदेसना. काकडा येथे धम्म परिषद संपन्न. नमस्कार, मी रामपेडकर. बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊयात ताज्या घडामोडी. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील काकडा विश्व शांती बुद्ध विहार येथे 3 दिवसीय धम्म परिषद 8, 9, 10 मार्च 2025 ला नागपूर, श्रीलंका, अमरावती, थायलंड येथील भिक्खू संघाच्या व हजारो धम्म उपासक उपासिकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी भिक्खू संघाची धम्मदेसना देण्यात आली. यावेळी भिक्खू संघाने सांगितले की भगवान बुद्धांनी दिलेला जनकल्याणाचा मार्ग व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला धम्म जनमानसात रुजवा, अशी प्रभावशाली धम्मदेसना भिक्खू संघाने यावेळी दिली. काकडा येथे 3 दिवसीय नियोजनबद्ध धम्म परिषद संपन्न झाली. विश्व शांती बुद्ध विहार बांधण्यासाठी राजू बोंडे गुरुजी यांनी यावेळी 2 एकर जमीन दान दिले. हे फार मोठे अनमोल कार्य त्यांच्या हातून घडल्याने काकडा येथील सुनील सदाशिव यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 10 कलमी कार्यक्रमानुसार कार्य होईल, असे मत विश्व शांती बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष सुनील सदाशिव यांनी व्यक्त केले. दिनांक 9 मार्चच्या धम्मचर्चेत विद्वान धम्म उपासक उपासिका सहभागी झाले होते व दिनांक 8 व 9 मार्चच्या रात्री भव्य बुद्ध भीमगीताचा बहारदार कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. या धम्म परिषदमध्ये 8 मार्चला त्यागमूर्ती माता रमाईचे योगदान, जीवन सुचिता बौद्ध धम्मातील स्त्रियाचे स्थान व दिनांक 9 मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला धम्म व बौद्ध धम्मातील सम्यक समाधीचे महत्व, प्रतिज्ञ समुत्पाद, कार्यकारण भाव सिद्धांत व दिनांक 10 मार्चला 4 आर्य सत्य व अष्टांगिक मार्ग, संविधान, साक्षरता, बेरोजगारी व उपाय, सामाजिक विकास व समाजाची स्थिती या विषयावर मुद्देसूद मार्गदर्शन लाभले. दिनांक 8 ला सुप्रसिद्ध गायक किशोर सरदार व वैशाली रायबोली, दिनांक चांदणे निळ्या नभाचे अशा मेश्राम व संच अमरावती यांचा बहारदार कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. काकडा येथील बुद्ध विहाराचे बांधकाम सुरू असून अनेक श्रद्धावान उपासक उपासिकांनी मोठ्या प्रमाणात यावेळी धम्मदान दिले. धम्म कार्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्ते मनोज मेळे, सिद्धार्थ सावळे, उषा वाटाणे व समता सैनिक दलाचे तसेच उपासक उपासिका संघाचा विहार बांधकामासाठी दान देणाऱ्या दात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ही धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी विश्व शांती बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्याने व धम्म उपासकांनी अथक परिश्रम घेतले. बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी रामपेडकर सह मुख्य संपादक मनोज मेळे, अचलपूर, अमरावती. जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील काकडा या ठिकाणी मी आलेलो आहोत. या ठिकाणी विश्व शांती बुद्ध विहार याची निर्मिती झालेली आहे आणि या ठिकाणी दानदाते जे आहेत ते आपले बोंडे गुरुजी आहेत. त्यांनी या ठिकाणी 2 एकर हे दान या ठिकाणी दिलेलं आहे. कोणी दान देत नाही. भाऊ भांडणं होतात, जितभर जागेवर भांडणं होतात, कोर्टात केस चालू आहेत, बहिणीचे सुद्धा केस चालू आहेत. पण दान देणं म्हणजे फार मोठं पुण्याचं काम बोंडे गुरुजी करत आहेत. त्यांच्यासोबत खास बातचीत करूया आपण की सर जी आपण ह्या दान दिली आपल्याबद्दल हे काय आपल्या मनामध्ये आलं की या ठिकाणी आपण दान द्यावं, ते संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत आणि त्या उपकाराची परतफेड होऊ शकत नाही. परंतु त्यांनी जी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पाळणे हे माझं मी कर्तव्य समजतो. श्वास वासेपर्यंत हा मार्ग मी सोडणार नाही. संस्थेचे या विहाराचे समितीचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत सुनील भाऊ सदाशिव. हे नेहमी सामाजिक कार्यात, धर्म कार्यात तत्पर असतात. यांनी हा एवढा मोठा हा गाडा या ठिकाणी उडून हा या ठिकाणी जे धम्म चळवळ राबवतात आणि विहाराची निर्मिती करत आहेत. आपण हा नेमका उद्देश घेऊन काय घेतला आणि काय आपण करणार आहोत? बाबासाहेबांच्या चळवळीचं जे दायित्व आहे ते प्रत्येक युद्धावर आहे आणि त्यामध्ये मी सुद्धा सामील आहे आणि ते दायित्व पूर्ण करण्यासाठी, बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, बुद्धाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे जनकल्याणाचे आहेत आणि सरांनी जे दान दिलं, या ठिकाणी जे धम्म परिषद होत आहे त्याच्या माध्यमातून या जेवढेही आजूबाजूचे तालुके आहेत त्या ठिकाणी बुद्ध धम्माचे विचार पोहोचावे आणि लोक दुःखमुक्त व्हावे, लोकांना जीवनामध्ये सुख लाभावं, याच्यासाठी हा धम्म परिषदचा कार्यक्रम आहे. आणि या भूमीवर होत असलेलं जे विश्व शांती बुद्ध विहार आहे त्याचाही तोच उद्देश आहे का जेणेकरून बाबासाहेबांनी जे 10 पॉईंट प्रोग्राम दिलेले आहे ते 10 पॉईंट प्रोग्राम या विहारातून सादर व्हावेत आणि लोकांपर्यंत त्याचा जे
उद्देश आहे हा लोकांपर्यंत पोहोचून लोकांचं दुःख दूर व्हावं, हा एकमेव उद्देश विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेचा आहे. काकडा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे बौद्ध धर्म प्रसिद्ध होत असते. ज्याप्रमाणे माणूस सकाळी आंघोळ करतो, रोज सकाळी आंघोळ करतो आणि आपलं मन स्वच्छ करतो, शरीर स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे तुमची बुद्धी सुद्धा स्वच्छ झाली पाहिजे. बुद्धीत चांगलं विचार आले पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून बुद्धाचे विचार जगाच्या कल्याणकारी प्रत्येक माणसाला जे आवश्यक आहेत ते विचार इथून पेरले जातात आणि दरवर्षी या ठिकाणी धम्म प्रसिद्ध होत असते. मी मनोज मेढे, अमरावती, बहुजन इंडिया न्यूज 24 साठी. सुखी करा या मानवता, शरण जाऊया तथागता. तथागताची अमोल वाणी, जन्मोजन्मी येईल कामी. जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. धम्म सम्राट अशोकाचा विजय असो.